विद्यार्थ्यांचा। आता या कायद्यामुळे विद्यार्थी पालक आणि समाजाचा या सार्वजनिक परीक्षा व्यवस्थेवरचा विश्वास पुन्हा दृढ होईल असं वाटतंय का आपल्याला? कारण प्रत्येकाला मगाशी आपलं झालं तसंच की कोंबडी आधी का अंडा आधी अशा याच्यात हे सगळं स्पर्धा सुरू होते। नाही, मला असं वाटतं की आता याच्या पुढे खरं सरकार पुढचं आव्हान काय आहे की आता ज्या पुढच्या सगळ्या परीक्षा जाहीर होतील त्या परीक्षांचं वेळापत्रक पाळलं जाणं आणि कोणताही अडचण नाही तर ते जर पाळलं गेलं, एक समजा एक पुढचं वर्ष आपण जर बघितलं, पुढच्या वर्षभरात ठरलेल्या सर्व परीक्षा वेळेत पार पाडल्या आणि त्यांचे निकाल जर वेळेमध्ये लागले तर कदाचित या सगळ्या परीक्षा पद्धतीवरचा विश्वास पुन्हा येऊ शकतो आणि पालकांना आणि विद्यार्थ्यांना विश्वास वाटू शकतो। आता याच्यातली जबाबदारी ही सरकारचीच आहे की कोणत्याही अडचणी आल्या तरी वेळापत्रक न बदलणं, वेळापत्रकानुसार त्या परीक्षा घेणं, त्यांचे निकाल वेळेमध्ये लावणं आणि जर कुठे गैरप्रकार झाल्याची शंका आली तर अतिशय कठोर कारवाई करणं। असं जर झालं तर मला असं वाटतं की पालकांचा विश्वास येऊ शकेल। आता आपण जर बघितलं तर आज देशामधल्या शेकडो ठिकाणच्या ज्या भरती प्रक्रिया आहेत त्या सगळ्या या परीक्षांवरच अवलंबून आहेत ना। म्हणजे निमलष्करी दलं असतील, लष्कर असेल, त्याच्यानंतर वेगवेगळ्या संस्था असतील, व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्था असतील, मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, या सगळ्यांचं आत्ता जे चाललेलं सगळं आहे ते या परीक्षांमधूनच चाललं आहे ना आणि ते आत्ता चाललं आहे व्यवस्थित। आणखीन ते चांगलं होईल। आता याच्यामध्ये काय आहे की अनेक राज्यांनी असं म्हणते की आम्हाला स्वायत्तता द्या, तर तशी स्वायत्तता देता येणार नाही। एकदा तुम्ही राष्ट्रीय पातळीवरती परीक्षा घ्यायचं ठरवलं की त्या राष्ट्रीय पातळीवरच झालं पाहिजे, नाहीतर मग त्या स्पर्धेला काही अर्थ राहणार नाही। त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरतीच या परीक्षा होणं, स्पर्धा परीक्षा होणं, त्याचे निकाल वेळेत लागणं आणि जे गुणी विद्यार्थी आहेत त्यांना न्याय मिळणं, असं जर झालं तर मला असं वाटतं की हे जो आहे आत्ता झालेला हा अपवाद ठरेल आणि याच्या पुढच्या परीक्षा जास्त पारदर्शक होतील अशी आशा बाळगायला हरकत नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दृष्टिकोन